प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे। पत्रकारिता ही नेहमीच आपला देश समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक, चौथा स्तंभ राहिला आहे। वर्तमानपत्र इतरत्र एखादी सूचना, एखादी बातमी येत असते। ती बातमी आपण कशा पद्धतीने घेतो हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे। बातमी सूचनात्मक पद्धतीने घ्यायला हवी। पत्रकारिता आणि राजकारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत। मतांचे स्वातंत्र्य हे सगळ्यांना निश्चितपणे आहे असे महत्त्वपूर्ण भाष्य करत यापुढे आपण एकत्रितपणे काम करण्याचा दृष्टिकोन ठेवूया असे मौलिक विचार महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले। त्या रोहा प्रेस क्लब आयोजित प्रेस क्लब सन्मान 2024 कार्यक्रमात बोलत होत्या। रोहा प्रेस क्लब आयोजित ज्येष्ठ नागरिक सभागृहात ऋषितुल्य उद्योगपती मुकुंदभाई तुराकिया यासह शिक्षण, उद्योजक, वैद्यकीय कामगार, स्वच्छ व सुरक्षित कंपनी गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर होते। व्यासपीठावर उद्योगपती मुकुंदभाई तुराकिया, प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले, सलाम रायगडचे संपादक राजेंद्र जाधव, परिषदेचे प्रतिनिधी शशिकांत मोरे उपस्थित होते। प्रास्ताविकात राजेंद्र जाधव यांनी हा सन्मान सोहळा रोह्याच्या पत्रकारिता इतिहासात नोंद करावा असाच आहे। आदितीताईंनी आपल्या कामातून प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवले। धाडसी व संयमी राजकारणी म्हणून उल्लेख करावा लागेल। मिलिंद अष्टीवकर यांची परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड हा रोह्याचा बहुमान आहे। तर मालक कसा असावा, सामाजिक भान काय असते याचे उत्तम उदाहरण ऋषितुल्य मुकुंदभाई आहेत। अशा 3 घटकांचा उल्लेख करत हम साथ साथ है असेच काम करत राहू अशी भावना जाधव यांनी व्यक्त केली। कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी रायगड प्रेस क्लब, रोहा प्रेस क्लबच्या सहकार्यामुळेच आपण परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झालो। सर्वच ठिकाणी काम करत असताना परिषदेवर काम करणे हा रोह्यासाठीचा बहुमान मानतो। जिल्ह्यात सक्रिय असलेल्या तालुक्यात रोहा तालुका प्रेस क्लब अग्रगण्य आहे। रोहा प्रेस क्लबने बळ दिले म्हणून तिथपर्यंत पोहोचलो असे कौतुक अष्टीवकर यांनी केले। आदिती तटकरे यांचे काम खूपच उल्लेखनीय आहे। रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून सुरू असलेले सामाजिक पर्यावरणविषयक कार्याचे खरंच कौतुक आहे अशी भावना अष्टीवकर यांनी व्यक्त केली। आदिती तटकरे यांनी भाषणात विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले। पुरस्कारासाठी विविध मान्यवरांची योग्य निवड केली। त्यात मुकुंदभाईंसारखे व्यक्तिमत्व आदरणीय आहे। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीची MIDCची स्थापना झाली। सर्व स्थानिकांना त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो असे सांगत तटकरे यांनी मुकुंदभाईंच्या प्रवासाचे खुमासदार वर्णन केले। देवानंतर श्रद्धास्थान असलेल्या डॉक्टरांच्या कार्याचा उल्लेख करत कामगार, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्वांचा गौरव तटकरे यांनी केला। पत्रकारांनी केलेल्या जागाबद्दलच्या मागणीचा आपण सकारात्मक विचार करणार आहोत। त्या संदर्भातील योग्य ती पावले उचलली जातील असे तटकरे यांनी पत्रकारांना आश्वासित केले। तर जीवनात जे साध्य केले त्याचे आज सार्थक झाल्याची भावना आहे। कर्मभूमीतील पत्रकारांनी केलेला सन्मान कधीच विसरू शकत नाही। माझ्या कामातून, कार्यातून उतराई केले जाईल अशी भावुकता उद्योगपती मुकुंदभाई तुराकिया यांनी मनोगतात व्यक्त करत रोहा प्रेस क्लबच्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले। कार्यक्रमात आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते उद्योग महर्षी पुरस्कार मुकुंदभाई तुराकिया, देवदूत पुरस्कार डॉक्टर फरीद चिमावकर, डॉक्टर महेंद्र म्हात्रे, डॉक्टर अनिल यादव, डॉक्टर भूषण खरिवले, युवा उद्योजक पुरस्कार रामचंद्र नागती, आदर्श शिक्षण सेवा पुरस्कार गजनफर कलाव, रवींद्र लोखंडे, आदर्श कामगार पुरस्कार संजय वाडवळ, प्रगती कर्णेकर, स्वच्छ व सुरक्षित कंपनी पुरस्कार नेचुरेक्स प्रायव्हेट लिमिटेड धाटाव यांना रोहा प्रेस क्लब सन्मान 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सूत्रसंचालन संदीप सरफळे, आभार प्रदर्शन रवींद्र कानेकर यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष नाना खरिवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस क्लबच्या पदाधिकारी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। त्यानंतर स्पंदन निर्मिती स्वरसंध्या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली। BBL मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी शशिकांत मोरे, रोहा। करून आज आपला रोहा प्रेस क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या सन्मान 2024
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा आपल्या देशाला लाभलेले अर्थतज्ञ, देशाचे माजी पंतप्रधान ज्यांचं नुकतंच निधन झालं, डॉक्टर मनमोहन सिंग यांना आपल्या सर्वांच्याच वतीने पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करते. कुठलाही गाजावाजा न करता आपलं काम आणि खऱ्या अर्थानं देशाला आर्थिकरित्या अडचणीत असताना त्या अडचणीतून बाहेर काढणारं एक व्यक्तिमत्व, ज्यांचं फक्त देशामध्येच नाही तर जगभर ज्या ज्या वेळेला कुठल्याही देशाला आर्थिक अडचण आली किंवा कधीही आर्थिक बाबींबद्दल कुठलेही संवाद सत्र आयोजित केले जगभरामध्ये, त्यावेळेला आवर्जून डॉक्टर मनमोहन सिंग यांना तिथं आमंत्रित केलं जायचं आणि त्यांचा अनुभव आणि खऱ्या अर्थानं त्यांचा अभ्यास याची एक जाण देशभरामधल्या अनेक त्या ठिकाणी अर्थतज्ञांना होती आणि त्यांना आज आपण गमावलं याबाबत मी निश्चितपणाने इथे दुःख व्यक्त करते. आपल्या प्रेस क्लबच्या वतीने आज इथं सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. मी या निमित्ताने उपस्थित असणारे आपले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंदजी अष्टीवकर असतील, यांचा सन्मान आपण आज या ठिकाणी उद्योग महर्षी पुरस्कार देऊन करणार आहोत. ते श्री मुकुंदभाई असतील. देवदूत पुरस्काराने सन्मान ज्यांचा करणार आहोत ते चारी आमचे डॉक्टर्स असतील, उद्योजक असतील आणि त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे आदर्श कामगार शिक्षण सेवा पुरस्कार आणि स्वच्छ व सुरक्षित कंपनी म्हणून ज्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत ते असतील. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं ते राजेंद्रजी जाधव असतील, सुहासजी खरिवले, विश्वजितजी लुमण, इतर उपस्थित असणारे प्रेस क्लबचे सर्वच सन्मान्य पदाधिकारी, आलेले सर्व सन्मान्य पत्रकार, गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रेस क्लबच्या सोबत सहकारी म्हणून काम करणारे, समन्वयक म्हणून काम करणारे आलेले सर्व मान्यवर असतील आणि पुरस्कार ज्यांना ज्यांना प्राप्त होणार आहे त्यांच्या समवेत आलेले सर्व त्यांचे कुटुंबीय असतील, जमलेले सर्वच माझे बंधू आणि भगिनींना मी खऱ्या अर्थानं प्रेस क्लबच्या या ठिकाणी मनापासूनचे अभिनंदन करते की पुरस्कार देत असताना एक 3-4 बाबींचा आपण सर्वांगीण त्या निमित्ताने विचार केलेला आहे. एक तर कुठलंही क्षेत्र आपण सोडलेलं नाहीये. समाजामध्ये खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण असणारे शिक्षक असतील, उद्योजक असतील, डॉक्टर्स असतील आणि त्याचबरोबर कामगारी असतील, यांना सगळ्यांनाच आपण या पुरस्कारामध्ये सहभागी करून घेतलेला आहे आणि सर्व समावेशक असा हा सन्मान सोहळा आज आपण आयोजित केलात. मी खऱ्या अर्थानं आपल्या मनापासूनचे अभिनंदन करते आणि त्याचबरोबर ज्यांना ज्यांना पुरस्कार देण्यात येत आहेत त्यात ज्येष्ठ तर मुकुंदभाई आहेतच, पण कुठलीही तसं पाहायला गेलं तर वयाची मर्यादा न ठेवता अगदी तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत आपण त्यांचा सर्वांचा समावेश केलेला आहे. कारण साधारणपणे ज्या वेळेला पुरस्कार दिला जातो त्यावेळेला बहुतांशी वेळेला पहिला अनुभव आणि वय या दोन गोष्टी त्याच्यामध्ये साधारणपणे आपण कन्सिडर करत असतो. कारण एक समज झालेली आहे की जास्त वर्ष झाली की अधिक हे, पण मुकुंदभाई जवळपास 1966 मध्ये आपण त्या ठिकाणी आपल्या या प्रवासाला सुरुवात केली आणि आज निलिकॉनच्या माध्यमातून एक इथे आपली निश्चितपणाने एक सर्वात जुनी MIDC म्हणून रोहा MIDC ओळखली जाते आणि त्याच्यामध्ये आपण त्यावेळेला पहिलं पाऊल उचललं आणि आज एक यशस्वीरित्या तुमच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं तिथे एक चांगल्या पद्धतीची आम्हाला सुद्धा एस्टॅब्लिशमेंट त्या निमित्ताने प्राप्त झाली. अनेक तिथं कामगार आहेत आणि ज्याचा उल्लेख मिलिंदजींनी केला, राजेंद्रजींनी सुद्धा केला की शेवटी जे आपल्याला काम देतात त्या व्यक्तिमत्वाकडे एक त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर आणि सन्मान हा तिथल्या कामगारांना असतो. तो स्वाभाविक आहे कारण ते त्यांच्यासाठी काम करत असतात.
पण त्याही पलीकडे ज्या वेळेला स्थानिकांना त्यांच्याबद्दलचा एक अभिमान वाटतो तो खऱ्या अर्थानं तुमच्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आहे. आणि मी आपले मनापासूनच्या या ठिकाणी आभार व्यक्त करते की इतके वर्ष आपण तिथे फक्त तो सेटअप ठेवला नाही तर तो आपण वाढवला सुद्धा. माझी तर मनापासूनची आमच्या सगळ्यांची सदिच्छा राहील की अशाच पद्धतीनं पुढेही त्याची प्रगती होत राहावी. फक्त रोहा MIDC पर्यंत किंवा अधिक आपल्या ज्या इतर ठिकाणी आहेत तिथेच नव्हे तर अधिकाधिक जिथे जिथे MIDC क्षेत्र वाढत जाईल तिथं तिथं आपला एक सेटअप असावा अशीच माझी या निमित्ताने सदिच्छा राहील. डॉक्टर्समध्ये आज देवदूत पुरस्कार डॉक्टर फरीद चिमावकर यांना देण्यात येत आहे, डॉक्टर महेंद्र म्हात्रे यांना देण्यात येत आहे, डॉक्टर भूषण खरिवले आणि डॉक्टर अनिल यादव यांना सन्मानित करण्यात येत आहे. मी चौघांची या ठिकाणी मनापासूनचे आभार मानते, ऋण व्यक्त करते. कारण खऱ्या अर्थानं देवाच्या नंतर जर दुसरी प्रार्थना आपण एखाद्याचं आयुष्य वाचवायला कोणाकडे करत असू तर ते डॉक्टरांकडेच आपण करतो. म्हणजे हॉस्पिटलमध्ये पण ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला एक छोटंसं तिथं देवारा किंवा तिथलं जे श्रद्धास्थान असेल ते असतं. आपण तिथं पाया पडतो आणि तिथे केबिन मध्ये बसलेल्या डॉक्टरांना जाऊन भेटतो आणि आपण एवढंच बोलतो की ज्या नातलगाला आपण घेऊन आलेलो आहे त्याला आपण बरं करा. त्याच्यामुळे दुसरा विश्वास जर माणसाचा कोणावर असेल तर तो डॉक्टरांवर असतो. अनेकदा वेगवेगळ्या प्रेशर्सला आपल्याला सामोरं जावं लागतं कारण शेवटी देवाकडे तर भांडू शकत नाही म्हणून काही वेळेला डॉक्टरांकडे भांडावं लागत असतं. पण खऱ्या अर्थानं आपली सेवा नित्य नियमाने देण्याचं काम आपण करता. बऱ्याचशा वेळेला लोकांच्या अपेक्षा इतक्या असतात म्हणजे कोविड सारखं एक संकट सुद्धा पोचवायचे असते आणि एकदा कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये पुढे मागे होत असतं. दुर्गम भागामध्ये वगैरे ज्या वेळेला जातात त्यावेळेला जिथपर्यंत कनेक्टिव्हिटीमध्ये येत नाही तिथपर्यंत ती बातमी तिथं हेड ऑफिस पर्यंत पोहोचत नसते. साधारणपणे आपण त्या सगळ्या बाबींचा विचार करून एक स्वतंत्र अशी इमारत ही आपल्या किंवा एक स्वतंत्र असा कक्ष आपल्या या पत्रकारांसाठी असावा या दृष्टिकोनातून नक्कीच आपण काम करूयात. आपल्याला त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचललेली पाहायला निश्चितपणाने मिळतील. शेवटी ज्या वेळेला आपण आपलं शहर किंवा आपला तालुका आपला जिल्हा पुढे नेत असतो त्यावेळेला सर्व जे घटक आहेत ते एकत्रितपणाने पुढे गेले पाहिजेत. त्या दृष्टिकोनातूनच आपण काम करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे त्या संदर्भातली जी योग्य ती पावलं आहेत त्याच्यासाठी जी जागा असेल किंवा इतर ज्या बाबी असतील त्याचं नियोजन हे योग्य पद्धतीनं आपण करून आपल्याला स्वतंत्र असं ते कक्ष निश्चितपणाने पाहायला पुढच्या कालावधीमध्ये झालेलं मिळेल. 2-3 दिवसामध्ये नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. येणारे हे वर्ष तुम्हा सर्वांसाठी सुखसमृद्धीचं जावो, भरभराटीचं जावो अशीच मी या निमित्ताने मनापासूनची सदिच्छा व्यक्त करेन. माझ्या समवेत अनेक सहकारी आलेले आहेत ज्याचा उल्लेख मगाशी मिलिंदजींनी केला. खरं तर या व्यासपीठावर येऊन आज मलाही आनंद झाला. बऱ्याच जणांना असं थोडं काहींना वाटलं असेल मी कार्यक्रमांना येईल नाही येईल, काहींना असं वाटलं असेल आले हे सगळे एका व्यासपीठावर. मला साधारणपणे असं वाटत असतं की पत्रकारिता आणि राजकारण हे एकाच सिक्क्याच्या दोन बाजू आहेत. शेवटी एखाद्यानी जेव्हा वर्तमानपत्रामध्ये किंवा कुठेही ज्या वेळेला एखादी सूचना किंवा एखादी बातमी येत असते ती कशा पद्धतीनं आपण घेतो ते त्या माणसावर त्या व्यक्तीवर ते अवलंबून आहे. त्याच्यामुळे मी साधारणपणे प्रयत्न करत असते की एखादी बातमी जर आली तर ती सूचनात्मक पद्धतीनंच घ्यावी. फार काही नकारात्मक पद्धतीनं मी ती घेत नसते. आणि साधारणपणे छोटी सवय माझी आहे, चांगली आहे वाईट आहे मला माहित नाही, पण मी सकाळी उठल्या उठल्या पेपर वाचत नाही. त्याच्यामुळे त्या बातम्यांचा राग कोणावर येत नाही. सकाळच्या मी दुपारनंतर पेपर वाचत आहे आणि मग त्या सूचना ज्या आहेत त्या मी घेत असते. त्याच्यामुळे पहिल्या 3-4 तासामध्ये जे मला फोन लावतात त्यांची सगळ्यांची कामं पटपट मार्गी लागतात. पण खऱ्या अर्थानं मी म्हटल्याप्रमाणे हा जरी गमतीचा भाग असला तरीही एकत्रितपणाने ज्या चांगल्या बाबी आहेत त्याच्यामध्ये आपण एकत्र काम केलं पाहिजे. ज्या शेवटी आपापली प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. जे मला योग्य वाटत असेल ते समोरच्याला वाटेलच अशातला भाग नाही. पण मतांचं स्वातंत्र्य हे सगळ्यांना निश्चितपणाने आहे आणि तोच एक लोकशाहीचा आपला गाभा आहे. शेवटी आपल्या प्रत्येकाची मत व्यक्त करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. ती समोरची व्यक्ती कशा पद्धतीनं ते घेतं ते त्याच्यावर अवलंबून आहे. मी कधी फार काही
टीकेलाही कधी उत्तर देत नाही, पण एखादी कुठली सूचना आली तर ती निश्चितपणाने सकारात्मक पद्धतीने घेत असते. त्याच्यामुळे फार कधी कुठल्याही व्यासपीठावर जात असताना माझ्या मनामध्ये काही एक दुमत किंवा असं काही शंका कुशंका येत नसते. आपण परवा मी आमच्या जिल्हाध्यक्षांच्या इथेच आली होती, आपण कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं, मी त्याच वेळेला आपल्याला म्हटलं की मी येणार, कारण शेवटी आज आपण जो सन्मान करत आहात प्रेस क्लबच्या वतीने, ही उल्लेखनीय कामगिरी केलेले आपले तालुक्यातले आणि आपले जिल्ह्यातले सगळे आहेत. शेवटी आपण एकत्रितपणाने जिथपर्यंत त्यांना प्रोत्साहन देणार नाही तिथपर्यंत कुठे ना कुठेतरी खऱ्या अर्थानं जी आपली भूमिपुत्र आहेत आणि ज्यांनी आपल्या या क्षेत्रासाठी काही केलेलं आहे त्यांचा सन्मान करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडू असं मी समजते. त्यामुळे राजकारण, पत्रकारिता ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला चालत राहतील, पण जे आपल्या मातीसाठी चांगलं आहे ते आपण एकत्रितपणाने नक्कीच केलं पाहिजे. मी पुण्याला एक कार्यक्रम परिषदेचा अटेंड केला होता, मलाही मनापासूनचा आनंद वाटला की आपण त्यावेळेला तिथे होतात. आज आपण इथे अध्यक्ष म्हणून आहात. शिर्डीला मला वाटतं यंदाच्या वेळेला कार्यक्रम आहे आणि तुमच्या अध्यक्षतेखाली आणि नियोजनात होणार आहे. शेवटी इथं काही स्थानिक असलं तरी एका गोष्टीचा आम्हाला नक्कीच आनंद आणि अभिमान आहे की रोहा तालुक्यातल्या, रोहा शहरामधले आमचे हे पत्रकार आज मिलिंदजी अखिल भारतीय आपल्या मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून आहेत. हा मान म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा मोठा आहे आणि आम्ही ज्या वेळेला तिथं कार्यक्रमाला जे मान्यवर उपस्थित राहतील तिथं ज्या वेळेला याचा उल्लेख होईल त्यावेळेला आपल्याला एक रोहेकर म्हणून निश्चितपणाने अभिमानच असणार आहे. त्यामुळे आपल्या त्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देते. त्या कार्यक्रमाला सुद्धा अनेक मोठमोठी मंडळी येतात आणि त्यांचे संवाद सत्र होत असतात, त्यातूनही अनेकदा आम्हाला सगळ्यांना काही ना काही शिकायला मिळत असतं. त्यामुळे आपल्या त्या वाटचालीसाठी सुद्धा मी शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचेच आभार मानून या ठिकाणी थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैडम, सबसे पहले मेरा कुछ बताने लिख के लेके आया था, कुछ बोलने के लिए, लेकिन ये चालू करने के पहले अपना मिलिंद भाई, राजेंद्र भाई, जो मेरे लिए बताया गया है वो मुझे जिंदगी में जो को पाया है, आदिति ताई, जो मैंने यहाँ पाया है उससे आज अमूल्य, जिसकी कुछ कीमत नहीं हो सकती है, उतना सम्मान देके, उतना अच्छे शब्द बोल के मेरा जो सम्मान किया है उससे मैं आपका मैं हृदयपूर्वक अत्यंत आभारी हूँ. और जीवन में अगर मैंने कुछ सर्वश्रेष्ठ पाया तो आज का मंच पे आदित्य ताई के बाद नजदीक बैठने का मौका, ये सबसे मेरा बड़ा गौरव है. थँक्यू. आणि त्याला आलेला हा जुळून योग, मान्यवरांचा सन्मान, दोन वेगवेगळे प्रोग्राम एकत्र आज आमचे अध्यक्ष नाना तथा सुहास खरिवले, राजेंद्र आणि शशी आणि सर्व टीम कमिटी यांनी जुळून आणला, त्याबद्दल मी त्यांना पहिले धन्यवाद देतो. करोना काळामध्ये करोना आला आणि आमचा सन्मान सोहळा तिथेच थांबला. तो योग आज 4 वर्षानंतर पुन्हा जुळून आणलेला आहे त्यांनी. त्यामुळे हा सन्मान सोहळा आणि ते मुकुंदभाईंसारखे व्यक्तिमत्व ज्या करोना काळामध्ये आपल्याला देवदूत जे वाटत होते त्यांचाही प्रातिनिधिक स्वरूपात, म्हणजे डॉक्टर फरीद असतील, डॉक्टर यादव असतील, या सर्वांचाही तो प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान आम्ही करीत आहोत. मला खूप बरं वाटलं हा कार्यक्रम ज्यावेळेला नियोजन पाहिलं तेव्हा नानांना धन्यवाद देऊसं वाटलं. नाना, हा योग तुम्ही जुळून आणलात. आपण मध्ये खंड पडलेला आहे कार्यक्रमाला आणि मधल्या काळामध्ये मला काही रोहा प्रेस क्लबला वेळ देता येत नाही. बऱ्याचदा मीटिंग असते, माझी अनुपस्थिती असते. रोह्याचे कार्यक्रम म्हणजे जिल्हा रायगड प्रेस क्लब मध्ये जे तालुके ऍक्टिव्ह आहेत त्यामुळे रोहा प्रेस क्लब आहे. म्हणजे असा कुठला महिना जात नाही की रोह्याचा कार्यक्रम नसतो. कार्यक्रम साधेपणात असतात, छोटेखानी असतात. तर आजचाही कार्यक्रम साधेपणात आणि छोटेखानीच असतो. म्हणून आजचाही त्यांनी करताना तो कार्यक्रम भावनिक झाला पाहिजे हा त्यांचा सगळ्यांचा मनोदय असतो. मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या ह्यासाठी की दोन्ही योग जुळून आणले, सर्व कार्यक्रम छान नियोजन केलं. रोहा प्रेस क्लब जे बळ देतं त्याच्यामुळेच मी रायगड प्रेस क्लब मध्ये काम केलं. रायगड प्रेस क्लबचा अध्यक्ष राहिलो, रायगड प्रेस क्लबचा पदाधिकारी राहिलो आणि रोहा प्रेस क्लब आणि रायगड प्रेस क्लबने बळ दिलं.
म्हणून मी परिषदेवर काम करू शकलो. मला सगळे म्हणतात की खूप मोठं पद आहे, खूप मोठं पद आहे. तर ती संस्था जी आहे, जी ऑर्गनायझेशन आहे ती खूप मोठी आहे. मी तिथे 2 वर्षासाठी आहे. मी कधी ते पदार्थ वगैरे आणि ह्या शाल श्रीफळ ह्यात कधी अडकलो नाही. मला त्याची भीती वाटते. पण काम करू शकलो ते फक्त रोहा प्रेस क्लब आणि रायगड प्रेस क्लबने जे मला बळ दिलं त्यामुळे काम करू शकलो. आणि त्या ऑर्गनायझेशन मध्ये मी माझा पूर्ण वेळ देतो. त्या जिथं जी जबाबदारी घेतली तिला पूर्ण वेळ द्यायचं, तिथे काम करायचं. आता माझ्या कुटुंबिक सोहळा होता, मुलाचं लग्न होतं, त्यामुळे 15 दिवसांची तिथे रजा घेतली होती. तरी दररोज तिथला काय असेल घडामोडी त्याच्यामध्ये मी ऍक्टिव्ह होतो. पण प्रत्येक वेळी रोहा प्रेस क्लब मला मदतीला आला. रोहा प्रेस क्लबने जे बळ दिलं म्हणून मी तिथपर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे या सगळे माझे जे सोबती आहेत त्यांचं मी खरोखर मनापासून, मला खरं तर आज तिथं त्यांना थँक्स बोलण्यासाठी मी इथे उभा आहे. मला माझा सन्मान तुम्ही करताय पण तुमच्यामुळेच मी तिकडे आहे हे त्यांना सांगण्यासाठी मी खरं तर इथे उभा आहे. ताईंना मी शुभेच्छा देतो. मला वाटतं आम्हाला योग आला, तो प्रथम योग आला की ताईंचा आम्ही सन्मान करू शकलो. मला वाटलं ताई तुम्हाला माहिती आणि जनसंवर्धन पोर्टफोलिओ मिळेल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. कारण तेव्हा आमचा विभाग आहे आणि ताईंनी त्या विभागाचं काम खूप छान केलेलं आहे. त्यांच्याशी आमचा संपर्क यायचा आणि ताईंनी खरंच खूप छान केलेलं. म्हणजे महाडमध्ये जेव्हा फ्लडचं होतं त्या डिझास्टर मध्ये मी त्यांना काम करताना बघितलंय. कुठल्या म्हणजे सोशल कॉजसाठी त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांचं कौतुकच आहे. मी त्यांचं जाहीररित्या त्यावेळेला कौतुक केलेलं आहे. पण ताईंना तोही पोर्टफोलिओ मिळावा असं मला वाटतं. इथे मुकुंदबाई आहेत. खूप चांगलं शब्द राजेंद्रनी त्यांच्यासाठी वापरलं की आपल्या कामगारांसाठी एखादा मालक कसा असावा तर ते मुकुंदबाईंसारखा असावा. मला वाटते त्यांचा आदर्श आपल्या MIDCने घ्यावं. प्रसंग अनेक संघर्ष रोहा MIDCचे बघितलेले आहेत. परंतु काहीसमोर असे अप डाऊन असतात त्यावेळेला एक कामगार जेव्हा आपल्यातून जातो तर त्याला काय देऊ आत्ता मी काय देऊ शकलो नाही तरी मी त्याला पुढील 3-4 महिन्यात काहीतरी देईन हे सांगणारा देव माणूस म्हणजे मुकुंदभाई. त्यांना राजेंद्रनी जो शब्द दिलाय, राजेंद्र सहसा कोणाशी तो छान बोलत नसतो, आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. पण ऋषितुल्य हा त्यांना शब्द दिला. खरंच एखादा उद्योजक असून एका मोठ्या ह्याच्यावर असून पण मुकुंदभाई जेव्हा कामगारांशी ही बांधिलकी जपतात त्यावेळेला आमच्यासारख्यांचा ऊर भरून येतो. मुकुंदभाई तुमचा आदर्श सगळ्या MIDCने घ्यावं असं मला वाटतं. डॉक्टर फरीद आणि सर्व मंडळींना मी शुभेच्छा देतो. तुम्ही खरंच आमचे देवदूत होतात. तुमच्यामुळे जे काही होत ते आम्ही होत. आम्हाला दुसरा देव दिसला नाही, तुम्हीच दिसत होते. त्यानंतर मला दुसरं कौतुक करायचं आहे राम नागटिंगचं. खरंच आमची जी ज्युरी होती ती आमची समिती होती आणि संदीप सरफाय असतील, राजेंद्र असेल, या सगळ्यांनी, शशी असेल, सगळ्यांनी जो नावं घेतली ती अतिशय मला पाहिल्यानंतर मला रामचं मनापासून कौतुक आहे. ज्या शून्यातून माणूस विश्व निर्माण करतो ते राम नागटी आहेत. रामला मी अरे तुरे मी बोलतो पण आज मी जरा आवाजावर बोलतो इथं असल्यामुळे. राम खरोखर तुझं कौतुक आहे आणि तू असेच तू सगळ्या एक एक पादांतरात करीत जा. खूप मी तुला भरभरून शुभेच्छा देतो आणि तू जे केलंयस ते इतर तरुणांसाठी आदर्श देणार आहे. तुला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. तुला आजचा कार्यक्रम जो आहे तो स्वर संध्येचा आहे. काही मंडळी त्या कार्यक्रमासाठी पण आलेली आहेत. वेळ न घेता मी इथंच थांबतो. सर्वांना येणाऱ्या नव वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद. अशीच आहे ज्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आचार्य आत्रे, काणेकर सर, SM देशमुख सर आणि दिग्गज राहिले त्याच परिषदेचा अध्यक्ष पदाचा मान रोहायला मिळाला आहे, मिलिंदजीला मिळाला आहे. हा आपला सर्वांचा गौरव आहे, आम्हा पत्रकारांचा अभिमान आहे. ताई म्हणून आजचा सोहळा वेगळ्या धाटणीचा आहे. त्याचे तुम्ही साक्षीदार व्हाव्यात अशी आमची इच्छा आज तुम्ही उपस्थित राहून पूर्ण केली. ताई, तिसरी घटना, मालक कसा असावा, पोशिंदा कसा असावा, सामाजिक भान काय असतो याचे उत्तम उदाहरण ऋषितुल्य मुकुंदबाई आहे. त्यांचा आजचा गौरव प्रेसच्या माध्यमातून रोहेकरांच्या वतीने ताई तुमच्या हस्ते होत आहे. यासारखे अनमोल क्षण दुसरे काय. रोह्याला कर्मभूमी मानस शेकडो कामगारांचे पालकत्व घेतले. त्याच कामगारांच्या हृदयात मध्ये तुम्ही तुमचे स्थान पाहून मालक कसा असावा हे दाखवून दिले. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याचा आपल्या हस्ते आज गौरव होतो आहे. हे क्षण सर्व आठवणीत राहणारे आहे. ताई, अनेक घटना नजरेसमोर येतात पण तुमच्या आजची उपस्थिती रोह्याच्या भावी काळातील चांगल्या कामासाठी आपण सर्वजण
साथ आहोत याची साक्ष देणारे ठरवत अशी अपेक्षा आहे. रोहा प्रेस क्लबचे कार्य आपण सर्वांना परिचित आहे. सचोटी मूल्य, धैर्य, सामाजिक भान आजवर जपत आलेली ही रोहा प्रेस क्लब संस्था आहे. मिलिंदजी ज्या उंचीवर पोहोचले ती प्रतिष्ठा आम्ही कायम टिकून ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. ताई, तुम्ही आलात, तुम्ही आज मंत्री झालात, तर काहीतरी मागावं असं प्रत्येक कार्यक्रमामध्ये परिपाठ असतो. तो परिपाठ सुद्धा मी टाळू शकत नाही. आम्हा रोह्या पत्रकारांच्या भवनासाठी शासकीय कोट्यातून आपण जागा मिळवून द्यावी अशी आमची मागणी आहे. तशी मागणी आम्ही खासदार तटकरे साहेबांकडे 1-2 वेळा केलेली आहे. आता तुमच्या हात आहे तसे कालाच्या मनात असावे अशी आमची धारणा आहे. ताई, यापुढे प्रेस क्लब पत्रकारांचा संवाद आपल्याशी थेट राहील. अधिक काही चांगले घडावे याची आम्ही काळजी. विविध उपक्रम, त्यात विद्यार्थी शिक्षण, दत्तक योजना, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सन्मान, सुपुत्र रोहायचे, डॉक्टर सी देशमुख जयंती, वक्तृत्व स्पर्धा अनेक कार्यक्रम घेण्यात येतात. यासाठी पाणी, शेती, पर्यावरण क्षेत्रात अधिक काम प्रेस क्लबच्या माध्यमातून केले जाईल असं आम्ही आपणास आश्वासित करतो. ताई, आपण सर्वजण विनंतीला मान देऊन आलात. तुमच्या साक्षीने हा त्रिसूत्री कार्यक्रम असं मी प्रास्ताविकामध्ये बोलतो. आपणा सर्वांचे खूप खूप आभार. प्रास्ताविक इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सावधान. नॅच्युरस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिला जात आहे. असे अनेक पुरस्कार वाडवळ सरांना मिळालेले आहेत. रोहा उर्दू शाळा क्रमांक 4 कलाप सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना डॉक्टर फरीद चिमावकर सर आम्हाला देवदूत पुरस्काराने सन्मानित करत आहे. रोहा प्रेस क्लब सन्मानित होताना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर. आपल्याला आहे सर, आपल्याला सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो. माझ्या पाठीशी
हटारे सावंगी घडा चल लपना चला जल्दी डाळिंबी रंगाची मिरचीच्या अंगाची मैना मी मुंबईची सायबा सोन्याच्या जाळीत चांदीच्या जाळीत फडफडे जीवाची सायबा हे डाळिंबी रंगाची मिरचीच्या अंगाची मैना मी मुंबईची सायबा सोन्याच्या जाळीत चांदीच्या जाळीत फडफडे जीवाची सायबा तुम्ही कसला बघते सायबा त्याच्या नजरेत आग गेली दिलाचा आग त्याचा अंगात भेटणार सायबा राघू पिंजऱ्यात आला 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 राघू पिंजऱ्यात बसला दुनियाला धसका चटका त्याचा झटका लागतोय मला चसका कसका त्याचा ठसका बसला दुनियाला धसका चटका त्याचा झटका लागतोय मला चसका त्याचा कसलाय नेम बघा सायबा तो करणार गेम बघा सायबा त्याचा ठेक्यावर पटार दिसला की ठोका असा पायाला बँड माझा सायबा राघू पिंजऱ्यात आला राघू पिंजऱ्यात आला राघू पिंजऱ्यात आला राघू पिंजऱ्यात समोर रेडी आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BVL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.